नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, दिलेल्या आकृतीतील त्रिज्या, जीवा, व्यास ओळखा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहा त्या ठिकाणी आपण लिहिलेली आहे त्रिज्या OA, OB, OC, OF, जीवा AB, CF, जीवा CE, जीवा AD आणि व्यास CF AB। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, जर त्रिज्या 7 सेमी असेल तर व्यास किती व परिघ किती असेल? 2 गुणांसाठी आहे। व्यास आलेला आहे 14 सेमी आणि परिघ 44 सेमी। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण उदाहरण व्यवस्थित समजून घ्यायचे आहे। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, दिलेल्या आकृतीतील लघुकंस, विशाल कंस, अर्धवर्तुळ कंस ओळखा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पुढे आकृती देण्यात आलेली आहे। आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित लघुकंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस ओळखायचे आहेत। अगोदर आहे लघुकंस, कंस AXC, कंस CB आणि कंस BY हे आहेत लघुकंस। पुढे आहे विशाल कंस, विशाल कंस CAB, कंस CYA आणि कंस BAY। पुढे आहे अर्धवर्तुळ कंस, कंस AYB आणि कंस AXB। प्रश्न दुसरा, खालील उदाहरणे सोडवा। प्रत्येक प्रश्नास 2 गुण आहेत। एकूण 4 उदाहरणे आहेत। 8 गुणांसाठी सोडवायचे आहे। पहिले उदाहरण, जर 7 किलो कांदे 140 रुपयांना तर 12 किलो कांदे कितीला मिळतील? 12 किलो कांद्यांची किंमत काढायची आहे तर ती X आहे असे मानू। कांद्यांचे वजन व त्यांची किंमत समप्रमाणात आहे म्हणून त्यांचे गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू। त्यांचे गुणोत्तर आपण मांडलेले आहे आणि आपल्याला उत्तर मिळालेले आहे 12 किलो कांदे 240 रुपयांना मिळतील। दुसरे उदाहरण, 3 डझन केळी 90 रुपयांना तर 7 डझन केळी किती रुपयांना येतील? त्याच पद्धतीने हे गणित सोडवायचे आहे। सात डझन केळी 210 रुपयांना मिळतील। तिसरा प्रश्न, जर रिहानाने 1500 रुपये शाळेच्या फंडात दर 9% दराने 2 वर्षांसाठी ठेवले तर तिला एकूण किती रक्कम मिळेल? येथे मुद्दल आहे 1500, दर आहे 9%, मुदत आहे 2 वर्ष। सरळ व्याजाचे सूत्र लिहायचे आहे आणि त्याच्यात किमती टाकायच्या आहेत। रिहानाला एकूण 1770 रुपये मिळतील। चौथा प्रश्न, जर 1700 रुपयांना 340 रुपये व्याज 2 वर्षांसाठी मिळाले तर व्याजाचा दर किती? मुद्दल आहे 1700, मुदत आहे 2 वर्ष, व्याज आलेले आहे 340। व्याजाचा दर येईल 10%। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।